सखू काय? सखू कुठे? बाहेर नाहीये. म्हणजे इथे पण नाहीये? सखू कुठे गेली मग? सखू सखू तुला माहित कसं नाही सखू कुठे? सखू अगं सखू हो पण नाही देते. सखू सखू अरे काय तिच्या नावाचा धोशा लावलाय? सखू कुठे आहे? रावळात गेलीये शेजार तिला. माझ्या आधी तिला धीर निघत नव्हता. माझ्याकडून काय 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 मागून नेलं तिने. आणि तू दिलंस? कसं कसं म्हणजे काय? यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? शिवा आज पोरीनं भरवलं रे मला. मी मेली सारखी तिला धारेवर धरत असते, पण आजीच्या पोटातली माया कळते बरं माझ्या सखूला. घरात मोठ्या माणसांची छाया असावी ती यासाठीच. मी शेजारी करून आलो. लेखन कशाला उघडते? आणि विठुरायाचे कान पण झाकलेले आहेत. सखू विठुरायाला थंडी वाजू नये म्हणून असं बांधलंस ना? हो अप्पा, विठुराया कालपासून विहिरीतला पाणीत होता ना, उगीच सर्दी ताप बीप नको यायला. हे घ्या, हे वेखंडाचा लेप लावा विठुरायाच्या कपाळी. किती काळजी करतेस ग सखू विठुरायाची. तुम्हीच म्हणता ना विठुराया साऱ्या जगाची काळजी घेतो. मग त्याची काळजी कोण घेणार? आपणच घ्यायला हवी ना. विठुराया तू उगीच घोर घेऊ नकोस हा. तुला बरं वाटेल. आणि ज्यांनी कोणी तुला विहिरीच्या पाण्याच्या तळाशी ठेवलंय ना, त्याला आपण चांगलीच शिक्षा देऊया. सखू शिक्षा? हो मग कालच्या शेजारतीपासून ते आजच्या रात्रीपर्यंत माझ्या विठुरायाला असं कोंडून ठेवणाऱ्याला शिक्षा नको? सखू बरोबर आहे तुझं. अगं पण आपल्याला माहिती नाही कोणी केलंय. मग शोधून काढायला हवं कुणी असा दुष्टपणा केलाय ते. बरोबर आहे तुझं, पण आता चल आधी शेजारती करूया. उद्या एकादशी आहे, पहाटेपासून तयारी करावी लागेल. विठुराया तुला ज्याने कोणी मुद्दामून त्रास दिलाय ना, त्याला पकडायला मदत कर. काय ग एवढा टकलाम काय बघती? अरे ती बघ ना, ती मला जरा वाकडी लागली अशी ना वाटत? त्यात काय तुझा काळ्या काय वरती जाऊन बघणार आहे का माय बरोबर आहे की नाही? राहू दे की, चालतंय. नाही चालणार. विठुरायाला सगळीकडचं सगळं दिसतं. शिवाय तो तर वरतूनच बघतो, त्यामुळे त्याला सगळे दिसतात. आपण इथून बघतो म्हणून आपल्याला फक्त समोरचं दिसतं. आपल्याला ती माळ सरळ करायला हवी, पण कशी करणार? ती तर खूप वरती आहे. हत्तीच्या त्यात काय, रावळाच्या मागच्या बाजूनं काका चढले होते, आपण बी चढू शकतो. चल. पांडू काय बघतोस? तूच म्हणलेलीस ना तुझा देव वरतून
बघतोय, त्याला काय काय कसं कसं दिसतं ते बघतोय. अगं अगं जो बघ, तिथून बजा काका दिसतोय, बावडीकडे चाललाय. वल्ला जखमेवरची पट्टी काढून कसं 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 तोंड धुतलं ग त्यानं. तेच बघते मी. असं कोणी करत का? याने असं केलं म्हणजे जखमच नसेल तिथं. मग जखम नाही तर पट्टी कशाला बांधली? विचारायला नको का? तुला जे विचारायचं असं त्याच्या पण म्या काही त्यात पडणार नाही. फक्त म्या इतकंच सांगतो की आपण खाली जाऊ, मग तुला जे विचारायचं ते विचार. वरती आपल्याला दोघाला बघितलं तर उगं गोंधळ होईल. चल. काल राहाळनं चिमितकार बघितला, इटुराया अवचित नाहीसा काय झाला आणि सखूला जंगलात सापडला. अरे इटुराया सापडला एवढंच समजांना ठाव आहे, पण त्यो कसा नाहीसा झाला हे फक्त मला ठाव आहे. लवकर बाहेर या. काय झालं सखू? काय झालं? अप्पा, हे बजा काका आहेत ना, यांना माहितीये आपल्या विठुरायाला कोणी त्रास दिलाय ते. हो ना बजा काका, आता तुम्ही तेच सांगत होता ना? बजाबाई खरंय? नाही, मला काय ठाव नाही. मला काय ठाव नाही. बोल, काय माहितीये तुला? कशी हरवली विठुरायाची मूर्ती? अरे बोल. अरे बाप रे, सगळ्यांनी बचावाला घेरले. मालकासनी सांगायला पाहिजे. काय झालं रे? पुरीने भांड फोडलं. म्हणजे रे पांडू, विठुरायाला कोणी जंगलात नेलं ते उकलणार आहे. चल पटकन, चल चल. मालक मालक मालक. ए बोंबल्या, का काय बोंबलतो? हो मालक, वार्ता ऐका तरी. बजाबाला समद्यांनी घेरलाय.
अरे समजा म्हणजे कोणत्या चढदिशी बोल की रे गाढवा. तो अण्णा महाजन, शिवप्पा, त्याची खाऊ शकू आणि राहडकरी विठुराय कसं हरवलं ते समजे घेरून विचारत होते. अय्यो बालक. अरे लोध्या, तू कशाला गळ पडतोयस? अहो तो बजाबा बिनबुडाचा आहे हो. तुमच्याच सांगण्यावरनं त्याने मूर्ती. तो आता बोलू शकणार नाही. अहो त्या बजाबाने टाकली तर म्हणतो मी नांगी. तर तुझा जीव घेईन दाम्या. चला निघा. अरे चल की रे चल. आता बोलतोस की अण्णा अहो मी काय नाही केलं. उगाच माझ्यावर बालंड का आणू. मामा काय झालं सुखू आता आणखी कशाला वाढवते. काय झालं सखू? तू काय सांगितलंस? बघितलं शिवाप्पा? आणि बघितलं का सगळ्यांनी? डोक्यावर जखम नाहीये. विठुरायाची कृपाच म्हणायची. जखमेचं व्रण सुद्धा गायब झालाय म्हणजे. अरे मग ही शोभेची पट्टी कशासाठी? बोल. बजाबा, तुम्ही काही विपरीत केलं असेल तर विठुरायाची माफी मागा, पण खरं बोला. ए बजाबा सांग की रे. खरं खरं म्हणतो मी. खरं खरं सांग की रे. अरे भुसकाट्या, तुझ्या एका चुकीमुळं आमचा डाव फसला. आमची फजिती झाली. कोणाची? मालकाची फजिती झाली. ते काळ शिवाप्पाला नाही आमच्या तोंडाला लागलं. तो 150 शिवाप्पा जिंकला, पण मालकाला हाळ पचत नाही. उद्या तो अण्णा तुझ्या नरड्यापर्यंत पोचला तर सगळं खापर शिवाप्पावर फोडायचं आणि माझं नाव पानासारखं घेऊन टाकायचं. कसं? पानासारखं कसं घेऊन टाकायचं. नाहीतर आज चुना, उद्या अडकीत. आज जीभ भाजली, उद्या अडकीत त्याने कातरली जाईल. बजा काका सांगा ना, विठुरायाला त्रास द्यायला तुम्हीच नेलं ना जंगलात? बऱ्या बोलानं बोल. का केलं असं सांग. मी काय नाही केलं. या शिवप्पाने केलं. बजाबा,
शिवाप्पावर आळ घेतोस? देवासारख्या शिवाप्पावर आळ घेतोस का? जो भान हरपून दिवस रात्र विठुरायाची सेवा करतो त्याच्यावर बालण घेतोस? आजी म्हणते ते खरं आहे. आप्पा खरंच देवाचे लेकरू आहेत. ते विठुरायाचं सर्व काही किती मायाने करतात. ते विठुरायाला तळात कोणतेल असं वाटलंच कसं तुम्हाला? सखू बरोबर बोलतीये. तुम्ही सगळे यांना ओळखता ना? बजाबा तू लटके बोलतोयस. बरोबर आहे. खोटं बोलतोय. खोटं बोलतोय. बजाबा तू लटके बोलतोयस. बजाबा तू लटके बोलतोयस. खोटं बोलतोयस तू. बजाबा मी लटके नाही बोलताय. मी खोटं बोलत असेल तर माझी वाटच आहे. हे सगळे शिवप्पानेच. ज्या शिवाप्पावर थोड्या वेळापूर्वी आळ घेत होतास आता त्याच्याच पायावर डोकं टेकून माफी मागतोयस? अरे कशामुळे उघडले डोळे तुझे आणि कशामुळे झाला रे हा साक्षात्कार तुला? असंच पाहिजे. असंच पाहिजे. असंच पाहिजे. देवाची शिक्षा असंच पाहिजे याला. म्हणजे शिवाप्पाने नाही केलं ना? कोणी केलंय सगळं? सांगा ना कोणी केलंय? तुम्हीच केलंय ना? चूक तुझी नाहीये कारण मूर्ती चोरायचं डोकं तुझं नाहीये. पण कोणाचं आहे हे सगळ्या राहायला कळलं पाहिजे. सगळ्यांनाच कळायला पाहिजे. सगळ्यांना कळायला पाहिजे. थांबा थांबा. अण्णा त्याने चूक कबूल केली आणि त्याने चूक का केली, कुणाच्या सांगण्यावरून केली हे सगळं विठुरायाला ठाऊक आहे. अण्णा आज एकादशीचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय, आपला विठुराया आपल्या जवळ परत आलाय. तेव्हा आज क्लेश नको. आज सगळे विठुरायाच्या भक्ती रसात चिंब भिजूया. सगळे एकत्र येऊया. विठू नावात दंग होऊन जाऊया. बोला पुंडलिक वरदे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. मारू नका. मी हात जोडतो. त्या मारू नका. मारू नका. मारू नका.
नाहीये. उमाई अगं सांग ना ग. काय माझी एवढीशी चूक झाली तरी तू माझ्या पाठीत धपाटा घातलास. अगं मग म्हणणं काय आहे तुझं? ही बरणी ठेव बरं तिकडे. हेच की भजा काकाला का नाही शिक्षा केली. सखू, आपण कधी कधी चुकतो की नाही, तसंच इतर माणसं सुद्धा चुकतात. पण बजाबाला शिक्षा द्यायला आपण त्याचे आई अप्पा आहोत का? बजाबाला शिक्षा त्याचे आई अप्पा देतील. तो अधिकार आपल्याला नाहीये. आणि जर नाही दिली तर मग आपल्या सगळ्यांची माऊली विठू माऊली आहे ना, तो करेल न्याय. हे बघ, सगळ्यांचा न्याय करण्याची जबाबदारी आपल्या विठुरायाची आहे. आपण कोण न्याय करणार आहे? कसला न्याय आणि कसलं काय? अगं आजी पण तुला कोणी सांगितलं होतं नको त्या गोष्टीत नाक खुपसायला? काल कौतुक केलं ना, त्याचे परिणाम. तुझी प्रत्येक गोष्ट कशी चालेल? माझ्या पुढे काय बोलणार तुझी उमाई? काय ग, तुला तरी पटलं का या सकूचं वागणं? तिथे सगळे होते, तुझा अण्णा मामा होता म्हणून ठीक. उद्या तुझ्यावर राग निघाला आणि काही केलं तर केवढ्याला पडेल हे? सखू बाळा, तुझे आप्पा कीर्तनात लक्ष्मण रेषेची गोष्ट सांगतात की नाही, तशी आपली प्रत्येकाची एक लक्ष्मण रेषा असते. पण लहान असतो तेव्हा ती नाही कळत, तेव्हा मोठे ती दाखवतात. आपण फक्त ती ओलांडायची नाही. ठीक आहे. आता कोणी बोल नका लावू बरं माझ्या बाळाला. माहितीये का, माझं बाळ आज अभंग म्हणणार आहे. बापरे, सखू आज अभंग म्हणणार आहे? हो मग, एकादशीचा अभंग आपली सखू म्हणणार आहे. खरंच? आणि मी मला सांग सखू, कुठला अभंग म्हणशील? कुठला म्हणू? तुम्ही सांगाल तो म्हणते. हो, मग आपण शोधूया. चालेल. चला चला. अप्पा हॅलो हॅलो. बघितलंस, लेकीच्या बाबतीत शिवा किती हळवा आहे ते. जरा काही बोललेलं चालत नाही त्याला. त्यालाच म्हणतात पुढच्या पाखराची मोजतो पंख म्हणतो मी. दामुशेठ, आम्ही जशी अटकळ घातली होती तसंच घडलं का नाही? हो पण मालक, त्या बजाबा लटक्या बोलला पण गेली किंवा त्याची वाचा म्हणतो मी. काय सांगते दामुशेठ, तुमच्या इटोऱ्यानं म्हणता काय त्याची वाचा घालवली? होय हो. काय कच्च मडकय का तुमचं? जरा डोकं चालवा की. तो पलटी बहादर बजाबा, त्या बजाबाची वाचा काय अशीच गेली काय? फक्त चमत्कार. चमत्कार ने कसला चमत्कार, कसलं काय? हा चमत्कार या नवकोट नरोत्तम या मालकाने केलाय. उगा त्या शिवपाच्यान त्याची भक्तीची तळी उचलू नको. आलंय मोठा. हा, त्या बजाबाच्या पानात मी नुसता चुना नव्हता टाकला, दुसरं पण काहीतरी टाकलं होतं. म्हणजे जे पान त्या टोणग्याला गिळायला दिलं त्या पानात मी शेंदूर टाकला होता. शेंदुरानं आपलं काम केलं, आपला डाव फासला तरी. ते बेनं मजुरी मागायला आलं होतं
त्याच वेळी मी ओळखलं, हा बाहेर कुठेतरी भकणार. 2 तडाखे दिले की माझं नाव वखणार. म्हणलं याचा येळीच बंदोबस्त करायला पाहिजे. केला का नाही त्याला जबरदस्तीनं मुका. घाबरू नका. तुमच्या पानात शेंदूर टाकायची वेळ अजून तरी आलेली नाही.